बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजनं आपण करूयात। नाना भानगिरे आणि सारिका पवार यांच्यावर हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये उमेदवार सारिका पवार जखमी झाल्या तर अज्ञात व्यक्तीनं गाडीवर दगडफेक केली। नाना भानगिरे हे पुण्यात शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत आणि आता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाना भानगिरे आणि सारिका पवार यांच्यावर हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये उमेदवार सारिका पवार जखमी झाल्या तर अज्ञात व्यक्तीनं गाडीवर दगडफेक केलेली आहे। नाना भानगिरे हे पुण्यामध्ये शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत आणि आता हल्ला झाल्यानंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ उडालेली आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। अमोल, खरं तर काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि नाना भानगिरे जे पुणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत आणि प्रभाग क्रमांक तिथून ते उमेदवार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या सोबत सारिका पवार या सुद्धा उमेदवार आहेत। प्रचारात दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे आणि दगडफेक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सध्या नाना भानगिरे सुखरूप आहेत, मात्र त्यांचे जे उमेदवार आहेत सारिका पवार या घटनेत किरकोळ जखमी झालेले आहेत आणि सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि पुढील तक्रार आहे ते नाना भानगिरे यांच्याकडून देण्यात येत आहे। मात्र हा हल्ला नेमका कोणी केलेला आहे अद्याप समजू शकलेला नाहीये। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं की नाना भानगिरे जे पुणे शहराचे शहराध्यक्ष आहेत यांच्या विरोधात त्यांच्याच शिवसेनेमध्ये मोठी नाराजी होती। अनेकांनी त्यांच्या विरोधात नाराजी बोलून दाखवलेली होती आणि त्यामुळे नेमका हा हल्ला कोणी केलेला आहे हे अद्याप समजलेलं नाहीये। पण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची गंभीरपणे दखल घेण्यात आलेली आहे आणि चौकशीसाठी नाना भानगिरे आता पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून तक्रार सुद्धा देण्यात येत आहे। नेमका आता या हल्ल्यामागचं कारण काय आहे हे समजेल आणि त्यानंतर ही घटना कुणी केलेली आहे ते उघडकीस येईल। मात्र पुण्यात मतदानाच्या अवघ्या काही दिवसांआधी ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे पुण्यात राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजलेली दिसून येत आहे। ठीक आहे अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या संबंधित घटनेच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।